नडायची मस्ती आणि भिडायची खास आम्ही कॉलेजची पोरं बरोबरच घेऊन चालतो. तर ही वानरसेना तुझ्या सोन्याच्या लंकेची राखरांगोळी करेल असा इशारा अटल गुन्हेगारांना देणारा शातीर द बिगिनिंग या मराठी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर नुकताच लॉन्च झालाय. या ट्रेलरमुळे आधीच चर्चेत असलेल्या या चित्रपटाच्या बद्दल उत्सुकता निश्चितपणे वाढली आहे. सस्पेन्स थ्रिलर शातीर द बिगिनिंग येत्या 13 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती चित्रपटाच्या टीमने पत्रकार परिषदेत दिली. मी दिग्दर्शक सुनील वायकर या शातीर द बिगिनिंग हा चित्रपट 13 जूनला चित्रपटगृहात येतो आहे. हा चित्रपट अंमली पदार्थाच्या विरोधात भाष्य करणारा चित्रपट आहे आणि तरुणाईला एक छानसा संदेश देऊन जातो, समाजाला संदेश देऊन जातो. तर कृपया सगळ्यांनी चित्रपटगृहात येऊन हा चित्रपट पहा. आजच्या तरुणाईची कथा सांगणारा सत्यकथेवर आधारित शातीर द बिगिनिंग या चित्रपटाची निर्मिती श्रेयांस आर्ट्स अँड मोशन पिक्चरच्या माध्यमातून रेश्मा वायकर यांनी केली आहे. या चित्रपटाद्वारे सुनील सुशीला दशरथ वायकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. याबद्दल बोलताना नायिका रेश्मा वायकर म्हणाल्या, बाईट. नमस्ते, मी रेश्मा वायकर. 13 जूनला शातीर नावाचा चित्रपट सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. तर त्यामध्ये मी आकांक्षा नावाची भूमिका केलेली आहे की जी कॉलेजला जाणारी तरुणी आहे आणि तिला समजतं की तिच्या कॉलेजमध्ये ड्रग्सचं रॅकेट चाललेलं आहे. तर ती तिच्या कॉलेजच्या फ्रेंडच्या मदतीने ते उघडकीस आणण्याचा प्रयत्न करते. त्यामध्ये होणारा तिला त्रास, येणाऱ्या अडचणी, तर या सगळ्यांचा प्रवास आहे. सस्पेन्स थ्रिलर मूवी आहे. या मूवीमध्ये मी 3 गाणी आहेत. तिन्ही गाणी खूप छान आहेत. वैशाली सामंत यांनी गायलेलं आहे एक गाणं शाल्मली खोलगडे यांनी गायलेलं आहे. तर माझी प्रेक्षकांना विनंती आहे की ही मूव्ही तुम्ही एंटरटेनमेंट म्हणून न पाहता येणाऱ्या काळाची गरज म्हणून पाहावी आणि 13 जूनला जाऊन तुमच्या कुटुंबासमवेत, तुमच्या मित्रमैत्रिणींसमवेत जाऊन ही मूव्ही चित्रपटगृहांमध्ये पहा. चित्रपटात अभिनेत्री रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत असून ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण, रमेश परदेसी, अनिल नगरकर, मीर सरोवर, रामेश्वर गीते, रमा नाडगोंडा, निशांत सिंह, वेद भालशंकर, अभिमन्यू वायकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. येत्या 13 जूनला हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. गोकुळ सोबत गो कूल.